श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 18वा. बहुजिनसी. समास 5वा. करंट परीक्षा निरूपण. श्रीराम. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले, विवरल्या वीण तैसे जाले प्राणी मात्रासी. श्रीराम. मापाने उदंड धान्य मोजले जाते, पण माप त्यातील काहीच खाऊ शकत नाही. त्याप्रमाणे जे श्रवण केले जाते त्याचे माणसाने जर मनन केले नाही तर त्याचा त्याला काही उपयोग होत नाही. पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमानामध्ये पडे. श्रीराम. एखाद्याचे पाठांतर इतके असते की तो म्हणू लागला की आवरतच नाही, पण त्याला अनुभव काहीच नसतो, तो नुसती अनुमाने करीत असतो. शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहोन घ्यावी, येरते अवघी सांडावी एकीकडे. श्रीराम. म्हणून पाठांतर करतानाही शब्दरूपी रत्नांची नीट परीक्षा करावी. जे अनुभवाचे बोल असतील ते निवडून घ्यावेत, इतर सर्व एकीकडे सोडून द्यावे. नाव रूप आवघे सांडावे, मग अनुभवास मांडावे, सार असार एकची करावे हे मूर्खपण. श्रीराम. नामरूपात्मक सर्व दृश्य माईक असल्याने ते बाजूस सारावे आणि मग सारासार विवेकाने अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. सार आणि असार सर्व एकच करणे हा मूर्खपणा आहे. लेखके कूड समजवावे किंवा उगेच वाचावे, येणे दृष्टांते समजावे कोणीतरी. श्रीराम. कुळकर्णाने खत, पत्रे वगैरे निरीक्षर शेतकरी वगैरेंना नीट समजावून द्यावे हे बरे, की न समजावता उगीच वाचणे बरे. या दृष्टांतावरून माणसाने काय समजून घ्यावे. जेथे नाही समजावीस, तेथे आवघी कुसमुस, पुसो जाता वसवस वक्ता करी. श्रीराम. जेथे लोकांना नीट समजावून सांगणे वक्त्याला जमत नाही, तेथे लोक नाराज होऊन कुसमुस करू लागतात आणि ते विचारू लागले की वक्ता मात्र चिडचिड करू लागतो. नाना शब्द एकवटीले, प्रचिती वीर्ण उपाव केले, परी ते अवघेची व्यर्थ गेले फडप्रसंगी. श्रीराम. नाना ग्रंथांतील शब्द भांडार एकत्र केले आणि स्वतःला अनुभव नसताना लोकांपुढे मोठेपणा मिरविण्यासाठी प्रस्तुत केले तर ते सर्व सभेत व्यर्थ ठरते. पसेवरी वैरण घातले, तातडीने जाते वोडिले, तेणे पीठ बारीक आले हे तो घडेना. श्रीराम. जात्यात पशापेक्षाही अधिक धान्य एकाच वेळी घालून तातडीने घाईघाईने जाते ओढले आणि बारीक पीठ दळले गेले असे तर कधी घडूच शकत नाही. घासा मागे घास घातला, अवकाश नाही चावायाला, अवघा बोकणा भरीला पुढे कैसे. श्रीराम. किंवा जेवताना जर चावायला अवसर न देता घासामागे घास घेऊन तोंड भरले तर पुढे कशी फजिती होईल. ऐका फडणीसीचे लक्षण, विरंग जाऊ निरीक्षण, समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे. श्रीराम. आता फडणीशींचे म्हणजे हिशोबी कारभार्याचे लक्षण ऐका. फडणीसाने एक क्षणही व्यर्थ जाऊ देऊ नये, सर्व लोकांचे अंतःकरण त्याने सांभाळीत असावे. सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, ती तुकी रूपे ओळखावी, ओळखोन समजवावी श्रोतयांसी. श्रीराम. वक्त्याने अध्यात्म्याचे निरूपण करताना सूक्ष्म तत्वांची नावे खुशाल घ्यावीत, पण त्याने त्यांचे रूपही स्वतः नीट ओळखावे आणि नंतर श्रोत्यांनाही ते नीट समजवावे. समशा पुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षण क्षणा वंदिती गोसावी यांसी. श्रीराम. आपापल्या शंकांचे किंवा समस्यांचे समाधान झाले की श्रोते सुखी होतात, सर्व श्रोत्यांना आनंद होतो आणि ते सर्व वारंवार वक्त्याला वंदन करू लागतात. समशा पुसता वंदिती, समशा न पुरता निंदिती, गोसावी चिणचिण करीती कोण्या हिशेबे. श्रीराम. समस्यांचे समाधान झाले तर सर्व वंदन करतात, समस्यांचे समाधान झाले नाही तर निंदा करू लागतात. मग वक्त्याने उगीच तक्रार का बरे करावी. शुभ्र सोने पाहोन घ्यावे, कसी लावून तावावे, श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी. श्रीराम. सोने घेताना ते शुद्ध आहे ना हे पाहून घ्यावे, कसाला लावून तापवून त्याची परीक्षा करावी. त्याप्रमाणे
जे श्रवण मनन केलेले असेल ते अनुभवाच्या कसोटीवर पारखून घ्यावे. साक्षात अनुभव घेऊन त्या संबंधी निश्चय करावा. वैद्याची प्रचित येना, वेथा परती होयेना, आणि रागे जावे जना कोण्या हिशेबे. श्रीराम. वैद्याने औषध दिले पण त्याची प्रचिती येत नसेल आणि व्यथा दूर होत नसेल तर त्या रोग्याने इतर लोकांवर राग काढावा हा कुठला हिशोब. खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना, या कारणे अनुमाना खरे आणावे. श्रीराम. खोटे कोठेच चालत नाही, खोटे कुणालाही मान्य होत नाही, म्हणून अनुमान अनुभवास आणावे तरच हे खरे म्हणावे. लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालला, पुसता सुरनीच भेटला तेव्हा खोटे. श्रीराम. एखाद्या माणसाला लिहिणे वाचणे येत नसता व्यापार केला, तो काही दिवस चालला, पुढे त्यास हिशेब तपासणीस भेटला आणि त्याने चौकशी केली तेव्हा व्यापार खोटा आहे हे कळाले. सर्व आवघे हिशेबी ठावे, प्रत्यय साक्षीने बोलावे, मग सुरनिसे काय करावे सांगा ना का. श्रीराम. हिशोब पाहिला की व्यापाराबद्दल खरे खोटे सर्व काही कळून येते. त्यावरून वक्त्याने बोध घ्यावा आणि अनुभवावरून त्याच्या साक्षीने आपले म्हणणे मांडावे. हिशोब जर नीट ठेवलेले नसतील तर हिशोब तपासणीस तरी काय करू शकतो सांगा ना. स्वये आपण जी गुंते, समजावीस कैसी होते, नेणता कोणी एकते आपदो लागती. श्रीराम. आपल्या स्वतःलाच जर विषय समजलेला नसेल, स्वतःचा जर गोंधळ होत असेल तर तो श्रोत्यांना काय समजावू शकणार. असे जे निर्णते वक्ते असतात ते कष्टी होतात. बळे वीण युद्धास गेला, तो सर्वस्वे नागवला, शब्द ठेवावा कोणाला कोण कैसा. श्रीराम. ज्याच्या ठिकाणी पराक्रम नाही तो युद्धासाठी गेला तर सर्वस्वी नागवला जातो. मग लोकांना दोष कोणी आणि कसा द्यावा. जे प्रचितीस आले खरे, तेची घ्यावे अत्यादरे, अनुभवे वीण जे उत्तरे, ते फलकटे जाणावी. श्रीराम. जे आपल्या प्रचितीला खरे म्हणून ठरते त्याचा आदराने स्वीकार करावा. अनुभवाशिवाय जे बोलणे ते फोलपटाप्रमाणे त्याज्य समजावे. सिकवू जाता राग चढे, परंतु पुढे आदळ घडे, खोटा निश्चय तात्काळ उडे लोकामध्ये. श्रीराम. अशी बिनबुडाची वचने बोलणाऱ्यांना शिकवायला जावे तर त्यांना राग येतो, परंतु पुढे मात्र त्यांना अद्दल घडते. लोकांमध्ये खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून कितीही निश्चयपूर्वक मांडल्या तरी त्या टिकू शकत नाहीत. खरे सांडून खोटे घेणे, भकाधेस काये उणे, त्रिभुवनी नारायणे न्याय केला. श्रीराम. जो खरे सोडून खोटे घेतो त्याच्या फजितीस काय उणे. त्रिभुवनात नारायणानेच हा न्याय केला आहे की खोटे कधी टिकून राहत नाही. तो न्याय सांडिता सेवटी, अवघे जगची लागे पाठी, जनी भांड भांडो हिंपुटी किती व्हावे. श्रीराम. तो न्याय जाणून घेतला नाही आणि खोटेच उचलून धरले तर शेवटी सर्व लोक त्याच्या पाठीस लागतात आणि लोकांची भांडता भांडता तो अगदी बेजार होतो. अन्याये बहुतांस पुरवले, हे देखिले ना ऐकिले, वेडे उगेची भरी भरले असत्याचे. श्रीराम. अन्यायाने कुणाचे भले झाले आहे असे कधी पाहिलेही नाही व ऐकलेलेही नाही, पण वेडे लोक उगीचच असत्याच्या भरीस लागतात. असत्य म्हणजे तेची पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोहींमध्ये साक्षप कोणाचा करावा. श्रीराम. असत्य हेच पाप होय आणि सत्य हे स्वस्वरूप जाणावे, या दोन्हींमध्ये कोणाचा साक्षेप करावा. मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैचे, या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे. श्रीराम. आपले बोलणे चालणे हे सर्व मायेमध्ये खरे असते, म्हणजे त्याला केवळ व्यावहारिक सत्ता आहे. मायाच नाहीशी झाली की बोलणे चालणे कुठले. पारमार्थिक दृष्ट्या विचार केला की जग झालेलेच नाही हे पारमार्थिक सत्य आहे. मग जे झालेलेच नाही त्यातील व्यवहार तरी सत्य कसा असणार. म्हणून निशब्दाचे म्हणजे शब्दातीत अशा परब्रह्माचे मूळ शोधावे.
वाच्यांश जाणोनी सांडावा, लक्षांश विवरून घ्यावा, या कारणे निशब्द मुळाचा गोवा आढळे ना श्रीराम. अध्यात्म निरूपणातील वाच्यांश जाणून घ्यावा व मग त्याचा त्याग करावा. लक्षांशाचे विवरण करून तो घ्यावा, म्हणजे मग निशब्द जे मूळ परब्रह्म त्याविषयी काही घोटाळा उरत नाही. अष्टधा प्रकृती पूर्वपक्ष, सांडून अलक्षी लावावे लक्ष, मननसीळ परमदक्ष तोची जाणे श्रीराम. अष्टधा प्रकृती पूर्वपक्ष म्हणजे लटकी किंवा मिथ्या समजून तिचा निराश करावा आणि अलक्ष जे परब्रह्म त्याच्याकडे लक्ष लावावे, अशा रीतीने जो अत्यंत सावधपणे मनन करतो तोच स्वानुभवाने त्या परब्रह्मास जाणतो. नाना भूस आणि कण एकची म्हणणे अप्रमाण, रसेचो वडिया कोण शहाणा सेवी श्रीराम. अनेक प्रकारचे भूस आणि धान्याचे कण एकच होत हे म्हणणे अप्रमाण आहे. रस सोडून चोरट्या कोणता शहाणा सेवन करेल. पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार अनेक, सकळ शोधून या एक सार घ्यावे श्रीराम. माणसाने नित्यानित्य विवेकाने पिंडाचा निराश करावा आणि नाना प्रकारे सारासार विवेक करून ब्रह्मांडाचा निराश करावा. सर्व गोष्टींचा शोध घेऊन एकच सार ते परब्रह्म ते घ्यावे. माये करिता कोणी एक, अन्वय आणि वितरेक, ते माया नसता विवेक कैसा करावा श्रीराम. माया आहे म्हणून अन्वय म्हणजे उभारणी आणि व्यतिरेक म्हणजे संहारणी, अशा प्रकारे दोहोंचा विचार करावा लागतो. जेथे मायाच नाहीशी होते तेथे अन्वय व्यतिरेकाच्या विवेकाचे प्रयोजनच उरत नाही. मायाच नाहीशी होऊन जीव ब्रह्मैक्य झाल्यावर विचार करणाराच कुणी राहत नाही, तर विवेक कसा राहणार. तत्वे तत्व सर्व शोधावे, माहम वाकी प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे समाधान श्रीराम. एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा निराश करत सर्व तत्वांचा शोध घ्यावा आणि महावाक्यात प्रवेश करावा, म्हणजे अहम ब्रह्मास्मीचे निरंतर अनुसंधान करावे आणि शेवटी अनन्य आत्मनिवेदनाने परब्रह्माशी ऐक्य पावून शाश्वत समाधान प्राप्त करावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.